मराठी माणसाच्या मनात कायम एक आग धगधगते। ती आहे आपल्या भाषेची, आपल्या मातीची आणि आपल्या अस्मितेची। आणि जेव्हा ही आग दोन बलाढ्य नेत्यांच्या एकत्र येण्याने पेटते, तेव्हा तो क्षण फक्त इतिहासातच नाही तर प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कोरला जातो। वरळीच्या NSCI डोम मध्ये असाच एक ऐतिहासिक क्षण घडला, जिथे गेल्या 18-19 वर्षांपासून परस्परांपासून दुरावलेले ठाकरे बंधू उद्धव आणि राज एका व्यासपीठावर आले। हा मेळावा म्हणजे फक्त दोन भावांचं मनोमिलन नव्हतं, तर मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि ताकदीचा संदेश होता। काय घडलं त्या मेळाव्यात, का आले ठाकरे बंधू एकत्र, चला जाणून घेऊया। नमस्कार, मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोल मध्ये। वरळीच्या त्या डोम मध्ये हजारो कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला, जेव्हा उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिले। गेली 18 वर्षे दोघेही आपापल्या मार्गाने मराठी माणसांसाठी लढत होते, पण या मेळाव्याने सिद्ध केलं की मराठी माणसाचा ठसा आणि बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जिवंत आहे। उद्धव ठाकरेंनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी। आणि राज ठाकरेंनीही तितक्याच ताकदीनं सांगितलं, मराठीसाठी ही एकजूट कायम राहावी, बाळासाहेबांचं स्वप्न पुन्हा साकारलं जावं। या मेळाव्याचं कारण होतं कथित हिंदी सक्तीच्या विरोधातला लढा। केंद्र आणि राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्राला विरोध करताना ठाकरे बंधूंनी एकच गर्जना केली, महाराष्ट्रात मराठीच श्रेष्ठ। उद्धव ठाकरेंनी तर थेट इशारा दिला, तुमच्या 7 पिढ्या उतरल्या तरी हिंदीची सक्ती होऊ देणार नाही। तर राज ठाकरेंनी आपल्या खास शैलीत सुनावलं, मराठीला हात लावून त्यांनी चाचपणी केली, पण ही चाचपणी महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करण्याची होती। वरळीच्या डोम मध्ये 8,000 लोकांची क्षमता असताना तिथे दुप्पट कार्यकर्ते जमले होते। कोणी जमिनीवर बसलं, कोणी उभं राहिलं, पण प्रत्येकाच्या डोळ्यात एकच भाव होता, मराठी अभिमान। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन परिसर दणाणून सोडला। मराठीचा जय जयकार, टाळ्यांचा कडकडाट आणि ठाकरे बंधूंच्या एकजुटीचं दर्शन, हे सगळं पाहून प्रत्येक मराठी माणसाचा ऊर भरून आला असणार। या मेळाव्यात फक्त शिवसेना आणि मनसेचेच नव्हे तर इतर पक्षांचे नेते आणि कार्यकर्तेही सहभागी झाले होते। काँग्रेसचे माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, डाव्या पक्षाचे नेते आणि मराठी कलावंत तेजस्विनी पंडित, भरत जाधव यांच्यासारखे चेहरेही उपस्थित होते। विशेष म्हणजे या मेळाव्यात कोणताही राजकीय झेंडा नव्हता, फक्त मराठीचा अजेंडा होता। बाळासाहेब ठाकरेंना नेहमीच एक दुःख होतं, राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं। त्यांच्या शेवटच्या मुलाखतीमध्येही त्यांनी ही इच्छा व्यक्त केली होती आणि आज त्या स्वप्नाला एक नवी आशा मिळाली। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या साधेला प्रतिसाद देताना सांगितलं, आमच्या भाषणापेक्षा आमचं एकत्र दिसणं महत्वाचं आहे। आमच्यातला अंतरपाठ अनंताजी पंतांनी दूर केला, आता आम्ही एकत्र आलोय ते कायम एकत्र राहण्यासाठी। हे ऐकताच डोम टाळ्यांच्या गजरात दुमदुमलं। राज ठाकरेंनीही आपल्या खास शैलीत मराठी माणसाला सावध राहण्याचा इशारा दिला। आता जातीपातीचं राजकारण पुन्हा सुरू होईल, मराठी माणसाला एकत्र येऊ द्यायचं नाही असा डाव खेळला जाईल, पण आपण सावध राहिलं पाहिजे। त्यांनी थेट फडणवीसांना उद्देशून सांगितलं, आम्हाला एकत्र आणायचं काम जे बाळासाहेबांना जमलं नाही ते तुम्ही केलं। पण यातही त्यांनी स्पष्ट केलं की ही एकजूट राजकीय नाही तर मराठीच्या सन्मानासाठी आहे। उद्धव ठाकरेंनीही आपल्या भाषणात आग पाखड घातली, हिंदुत्व कोणत्याही भाषेची मक्तेदारी नाही, आम्ही मराठी बोलणारे तुमच्यापेक्षा कडवट देशाभिमानी हिंदू आहोत, तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवणार का। त्यांनी हिंदी सक्तीच्या विरोधात जोरदार हल्ला चढवला आणि सांगितलं, महाराष्ट्रात मराठीचीच सक्ती होईल आणि जर कोणी मराठी माणसाला गुंड म्हणत असेल तर आम्ही ती गुंडगिरी करू। त्यांनी थेट सत्ताधाऱ्यांना इशारा दिला, हात उगारला तर तो जागेवर ठेवू नका। दोन्ही ठाकरे बंधूंनी मराठी माणसाला एकच संदेश दिला, तुटू नका, फुटू नका, मराठी ठसा पुसू नका। राज ठाकरेंनी सांगितलं, हिंदी भाषिक राज्य आर्थिक दृष्ट्या मागास तर मराठीसह इतर भाषिक राज्य प्रगत, मग ही हिंदी सक्ती नेमकी कोणासाठी। उद्धव ठाकरेंनीही सांगितलं, मराठी माणूस भांडला की दिल्लीचे गुलाम आपल्यावर राज्य करतात। आता हा नतदृष्टपणा थांबला पाहिजे। हा मेळावा फक्त एक मेळावा नव्हता तर मराठी माणसाच्या एकजुटीचा आणि ताकदीचा नवा अध्याय होता। ठाकरे बंधूंच्या या मनोमिलनाने मराठी माणसाला नवं बळ दिलं। तुम्हाला काय वाटतं, ही एकजूट कायम राहील का? मराठी माणूस खरंच एकत्र येऊन आपला ठसा उमटवेल का? कमेंट मध्ये नक्की सांगा।
अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा.